आपले अतिशय मेहनती शेतकऱ्यांची दोन तरुण मुलं विलास सूर्यवंशी आणि प्रवीण आहिरे यांनी इकडे जे काम चालू केलं आहे, तर आम्ही जवळजवळ 60 ते 65 मशीन 6 महिने लावलंय. ही पहिल्यांदा माझ्या गेल्या 13-14 वर्षामध्ये अशी वेळ आहे की जिथे मी काही मार्केटिंग करण्याच्या आधीच यांनी चालू केलं आणि खूप सुंदर पद्धतीने काम चाललंय. तर त्या मशीनची आणखी माहिती द्यावी, हे द्यावी म्हणून त्यांनी सांगितलं होतं की एकदा सर आपण एक मीटिंग घेऊया, चर्चासत्र घेऊया, आणि त्याच्यासाठी म्हणून मी इथे त्याच्यामध्ये आलो. एक मिनिट, फोन आला तर घेऊ नका फोन. तर आपण एक 15-20 मिनिटं मी तुम्हाला बेसिक म्हणजे नीट माहिती सांगतो, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करा की तुमचे जे काही प्रश्न असेल ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊनच आपण पुढे जाऊया. तर माझं नाव गिरीश चंदने, मी मूळ कोकणातला आहे. माझे वडील सेटल झाले पनवेलला, मग खारघरला आलो, आणि 98ला मी माझा पहिला आणि शेवटचा जॉब केला BOC गॅसेसमध्ये. मी डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये केलेला आहे, इंजिनिअरिंगमध्ये. आणि नंतर मग काहीतरी नवीन वेगळं स्वतःचं करायचं अशा कारण 98 ते 2010 याच्यामध्ये बरीच काही आम्ही छोटी मोठी चांगली कामं केली. त्याच्यामध्ये थोडी जगावेगळी होती. मग त्याच्यामध्ये काही आम्ही हे बनवलंय, एक मॅग्नेटिक फ्युएल सेल बनवलंय जे आम्ही स्वतःच्या घरी वापरलंय, त्याची तुम्ही माहिती घ्या त्याच्यातनं. त्याच्यानंतर मग दुसरं जी माझी गाडी आणलेली आहे त्या गाडीमध्ये मी काही प्रयोग केलेले आहेत, ते झालं. पण हे करताना 2010 पर्यंत मला असं मनापासून समाधान होत नव्हतं की ज्याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ मिळेल. म्हणजे स्वार्थ म्हणजे आपला धंदा व्हावा, आपल्याला काहीतरी कुटुंबासाठी आपला रोजगार व्हावा, आणि परमार्थ असा की त्यातनं काहीतरी समाजाची सेवा झाली पाहिजे आपल्या ह्याचे. मग त्यातनं एक मार्ग सापडला की ते मॅग्नेटिक फ्युएल्सवर जे आम्ही बनवलं होतं ते बनवलेलं उत्पादन काही मार्केटिंगवाले काही काम करत नव्हते, आणि अजूनही ते मार्केटिंग होत नाही. मग ते विकायचं, करायचं काय? मग त्याच्यावरनं काही शोध चालू झाला, आणि मग आपल्याला एक शब्द सापडला, मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर. तर मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर शब्द सापडल्यानंतर मग त्याच्यावरती काम केलं की मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर काय आहे, ते कसं काम करतं. मग त्याच्यावेळेला इंटरनेट बऱ्यापैकी चालू झालं होतं. मग इंटरनेटवरती सायबर कॅफे असायचे, त्यावेळी मोबाईल नव्हते एवढे, तर सायबर कॅफेमध्ये जाऊन ते तासंतास बसून ते करायचो. मग त्याच्यातनं मॅग्नेटिक वॉटर तयार झालं. त्याच वेळेला एक तुम्हाला माहिती असतील की ऊस संजीवनी नावाचा ग्रुप आहे, तर त्यांचे सर्व म्हणजे त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव संजूदादा माने. तर संजूदादा मानेंची आमची भेट झाली, आणि त्यांना विचारलं की हा मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर हा एक विषय आहे की ज्याच्यामुळे पाणी नुसतं इकडून तिकडे जातं, त्याच्यावरती काही कॉन्टॅक्ट होत नाही आणि मुळ्या वाढतात वगैरे, आम्ही ऐकलंय. तर ते म्हणाले विषय मी पण ऐकलाय, पण तुम्ही एकदा येऊन भेटा, मग आपण चर्चा करू. मग सांगलीला जाऊन त्यांना भेटलो. मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की हा विषय खूप चांगला आहे आणि याला खूप मोठं भविष्य आहे, पण तुम्ही या भ्रमामध्ये राहू नका की शेतकरी उद्या तुम्ही सुरुवात केली आणि शेतकरी तुमच्याकडे येईल आणि लाईन लावून विकत घेईल वगैरे वगैरे, असं काय होणार नाही. कारण एवढं तुम्ही वाटतं तितकं सोपं नाहीये. पण तुम्ही अशा पद्धतीने काम करा की जे शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, फायदेशीर पडेल, आणि ते किमतीला रिझनेबल असेल. तिथपर्यंत काय चालू होतं, तर फॉरेनमधनं काही पुण्यामध्ये लोक होती, फॉरेनमधनं अमेरिकेतनं इस्रायलच्या नावाखाली, जर्मनीच्या नावाखाली लोक आणायची आणि त्याची किंमत सांगायची. त्यावेळेला 2-2.5 लाख रुपये वगैरे. म्हणजे मला आठवतंय की एक 2006 मध्ये व्हेरॅक पॉलिमर नावाची संभाजीनगरला कंपनी आहे, ती बजाजला लागणारे प्लास्टिकचे पार्ट तयार करते. तर त्यांच्याकडे कुलिंग टॉवरला त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट लावलं होतं 2006ला. 2006ला त्यांनी त्याची किंमत मोजली होती 4.5 लाख रुपये, म्हणजे आजचे झाले 22 लाख रुपये जवळजवळ. तर अशा पद्धतीने ते चालू होतं, त्यामुळे ते पुढे जात नव्हतं. तर यांनी सांगितलं की तुम्ही काम करा, याची गरज आहे, पण त्याची किंमत पण नीट असणं गरजेचं आहे. मग ते सगळं पुढे होत गेलं. मग 2011ला पहिल्यांदा, 2010ला मॅग्नेटिक वॉटर तयार झालं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक झालं. मग करता 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 आता हे जे तुम्हाला दिसतंय हे आमचं 12वं व्हर्जन आहे. म्हणजे व्हर्जन असतात ना आपल्या, जसं अँड्रॉइडचं व्हर्जन आहे, मोबाईलचं व्हर्जन येतं नवीन नवीन, तसं हे 12वं व्हर्जन आहे. ते 12वं व्हर्जन पर्यंत आता पोहोचलेलं आहे. तर मूळ प्रश्नाकडे येऊया की वॉटर कंडिशनर म्हणजे नक्की काय आहे, म्हणजे कशासाठी वॉटर कंडिशनर वापरलं जातं आणि त्याचं गरज काय आणि आपण का विचार करायचा. तर पहिला मूळ प्रश्न असा आहे की पाणी प्रचंड क्षारयुक्त आहे. म्हणजे तुमचा हा जो एरिया, आणि यांनी मला जे काय सांगितलं मी स्वतः आता बघितलंय, तर तुमच्याकडे चांगलं पाणी असा प्रकारच नाहीये. ते गिरणा नदीचं पाणी सोडून तुमच्याकडे चांगलं पाणी असं नाहीच आहे त्याच्यामध्ये. मग जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढल्याने तुम्हाला त्रास काय होतो, तर पाण्यामध्ये एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्या पाण्यामध्ये 4 प्रकारचे क्षार आहेत: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम. त्यातल्या सोडियम आणि पोटॅशियम क्षारांना चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिला नाही. आता का दिला नाही मला पण माहित नाही, पण तो नाही दिला ही गोष्ट खरी आहे. आणि कॅल्शियम आणि चिकटण्याचा गुणधर्म तुमच्या ह्याला दिलेला आहे. आता त्याचं सिद्ध कसं करायचं, तर आपण सगळ्यामधलं कोणी ना कोणीतरी कधी ना कधीतरी समुद्र किनाऱ्यावर गेलेलो आहे. गणपतीपुळ्याला गेला असाल, मुंबईला गेला असाल, जुहू चौपाटी. मुंबईला गेल्यानंतर 2 पॉईंट बघायलाच लागतात, ते म्हणजे जुहू चौपाटी, म्हणजे गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक जाणवेल की ते समुद्राचं पाणी प्रचंड खारट असतं. आता खारट पाणी म्हणजे क्षारयुक्त पाणी. मग क्षारयुक्त पाणी जर का आहे, तर मग त्याचा TDS किती आहे, त्याचा TDS आहे 35,000. मग तो 35,000चा TDS असताना प्रश्न असा आहे की समुद्राची रेती पांढरी का पडत नाही आणि समुद्राची रेती चिकट होत नाही. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना कधी ना कधी, की आता तुम्हाला म्हटल्यानंतर पडेल की बरोबर आहे, समुद्राची रेती पण पांढरी पडायला पाहिजे, आणि आपल्या इथल्या शेतामध्ये 500,000 TDSचं पाणी वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये चिकटपणा येतो, आपल्या जमिनीमध्ये शार्पणपणा येतो. यांच्याकडे याच्या आधी जे आरो वापरायचे, त्या आरो मध्ये 3 महिने 2 महिन्याच्या पुढे आरो चालत नाही. तुमच्या पण बऱ्याच जणांच्या घरी आरो चालतच नसतील. तर त्या सगळ्याचं कारण काय आहे, पाण्यामधले क्षार. असं तुम्हाला वाटतं की माझं पाणी क्षारयुक्त आहे, म्हणजे तुमचा एखादा मुंबईला नातेवाईक असेल, पुण्याला नातेवाईक असेल, तो म्हणेल माझ्याकडे हा काय प्रश्न नाहीये, मी आपलं आरोचा वापरतोय, माझा आरो 10 वर्षापासून चालू आहे, त्याच्या पाण्यामध्ये क्षारच नाहीयेत.
त्यामुळे पावसासारखं शुद्ध पाणी मिळालंय. त्यामुळे आपला प्रश्न आहे की कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलाय. मग आता करायचं काय? तर आपण पहिला उपाय काय केला की पिण्याच्या पाण्यापुरता आपण आरो वापरला. जो तुम्ही घराघरामध्ये वापरला असेल तर तुम्ही त्याला आरोच्या मेंटेनन्सला कंटाळला आणि बहुतेक जण 20 लिटरचे जार घेतात त्याच्यामध्ये. म्हणजे हे पण विलास 4 किलोमीटरवरनं पाणी घेऊन यायचा, म्हणजे तिकडे पाणी भरायचं, त्या ॲक्वा प्लांटला पाणी भरायचं आणि घेऊन यायचं रोजच्या पिण्यासाठी. मग ते सगळा प्रकार कशामुळे की आपला आरो चालत नाही. आरो चालत नाही म्हणजे काय होतं, तर आरोच्या आतमधला मेम्ब्रेन सारखा चोकअप होतो. तो मेम्ब्रेन जो असतो तो चोकअप होतो. आता कशामुळे चोकअप होतो? कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म आहे. आमच्याकडे वसई विरार जो आमच्या इथला जो ग्रामीण भाग आहे, कोकणातला ग्रामीण भाग आहे, तिथे समुद्रकिनारी समजा एखाद्याकडे 2,000 जरी टीडीएस असला तरी आमच्या आरो मेम्ब्रेन एवढे चोक होत नाही. का कारण आहे? त्याच्यामध्ये टीडीएस आहे पण कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण कमी आणि सोडियम जास्त आहे. मग त्याच्यामुळे आपला प्रश्न निर्माण झालाय. आता शेतीमध्ये काय काय प्रश्न निर्माण झालेत? शेतीमध्ये सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुमची पांढरी मुळी चालत नाही. मान्य आहे सगळ्यांना? पांढरी मुळी चालत नाही. आता पांढरी मुळी चालत नाही म्हणजे काय होतं? मुळी जेव्हा तुमची पहिली तयार होते त्यावेळेला, माझं शेतीचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही, मी तुम्हाला गमतीशीर सांगतो माझं शेतीमधलं काय नॉलेज होतं. मला 2000 साली हे माहिती नव्हतं की कापूस बोंडावर येतो का तो गादीमध्येच लावतात, हे पण माहित नव्हतं. आणि भेंडी ही गाजर जे आहे ते जमिनीखाली येतं का ते हे होतं, कारण आमचा काही विषयच नाही. आम्ही कोकणातले, माझे आजोबा शेतकरी होते, कोकणामध्ये फक्त भात शेती होते, ती पण आम्हाला कधी बघायला मिळालं नाही. मग त्याच्यातनं आम्ही सगळं शिकत गेलो आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की पांढऱ्या मुळीला अनन्य साधारण महत्व आहे त्याच्यामध्ये. आणि मी आता पांढऱ्या मुळीवरती तुमच्याशी 1.5-2 तास बोलू शकतो, एवढं ते आपण शिकलोय त्याच्यातनं. तर ती पांढरी मुळी जी आहे ना, तिच्यावरती असंख्य रंध्रे असतात. किती रंध्रे असतात? तुमच्या डोक्यावरचा एक केस काढा, त्याचा 1,00,000वा भाग करा, त्याचा पुन्हा 10,000वा भाग करा, मग जे शिल्लक राहील म्हणजे 1 नॅनो मायक्रॉन म्हणतात त्याला, म्हणजे डोळ्याला काही दिसतच नाही, तर ते तुमच्या मुळीच्या वरती रंध्र असतं आणि त्यातनं तुमचा पाण्याचा ओलावा जाता. म्हणून म्हणतात की मुळी कधीही पाणी घेत नाही, मुळी ओलावा घेते. आणि तो ओलावा गेल्यानंतर तिच्यामध्ये एक स्वतःची नैसर्गिक क्षमता आहे की त्या मुळीमधनं ते पाणी सगळं वरती जातं अपटक. आता ते होण्यासाठी पण कारण आहे की तुमचं पाणी जेवढं हलकं असेल तेवढं ते लवकर लवकर वरती जातं. आता याचं एकदम उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही जी काही शेती करताय त्याच्यामध्ये तुम्ही शेती किती तुमची वाईट चालली असली, पांढरी मुळी चालत नाही, जमीन चिकट होते, जमीन पांढरी झाली आहे, जमीन चिबट झाली आहे, सगळं मान्य आहे. पण ज्या वेळेला पाऊस पडतो तेव्हा सगळं चित्र पालटतं. हे बरोबर आहे. पावसामध्ये हिरवेपणा जो येतो तो हिरवेपणा तुम्हाला नंतर कधी मिळत नाही त्याच्यामध्ये. त्याचं कारण पावसाचं पाणी प्रचंड हलकं आहे. पावसाचं पाणी म्हणजे नैसर्गिक वाफ आहे, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्षार नाही. तुम्हाला जो लोक सांगतात की तो टीडीएस आहे, तो टीडीएस नाही, ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. कारण थोडंसं ऍसिडिक असतं पाणी त्याच्यामध्ये. त्यामुळे ते पाणी पडल्यानंतर, आणि ती निसर्गाची रचना आहे. निसर्गाची रचना अशी आहे की जर का ते पावसाचं पाणी खाली पडल्यानंतर जर गवत उगवलं नाही तर सगळी जमीन पूर्ण वाहून जाईल तुमची. म्हणून ती निसर्गाने रचना केलेली आहे. तर आपल्या मूळ विषयाकडे येऊया की पांढरी मुळी चालत नाही त्याच्यामध्ये. का चालत नाही? कारण पाणी जड आहे. तिची नाक तोंड पूर्ण बंद होतात आणि बंद झाल्यानंतर ती तुम्हाला सांगू शकत नाही की मी माझं हे बंद झालेलं आहे. मग ती काय करते? ती तुमची पांढरी मुळी नवीन मुळी जन्माला येत नाही आणि त्याला शेतकरी लोक म्हणतात की माझी पांढरी मुळी चालत नाही. बरोबर आहे ना? माझी पांढरी मुळी चालत नाही. आणि कारण काय आहे? मग त्याच्यासाठी ह्युमिक ऍसिड वापरा, बरंच काही हे करा. आता मग एखादा माणूस म्हणतो, एखादा मुंबईमध्ये बसलेला माणूस असेल, अरे काय करताय तुम्ही, आरो प्लांट का वापरत नाही? आरो प्लांट लावून टाका आणि मोकळे व्हा ना. 1 एकर जमीन विकून टाका. आता 40 लाख रुपये एकरचा रेट चालू आहे. 1 एकर विकून टाका आणि बाकी आरो प्लांट लावा. तसं शक्य नाहीये, कारण आरो प्लांटला 1 लिटर पाणी बनण्यासाठी 3 लिटर पाणी वेस्ट करायला लागतं. त्यामुळे ते शक्य होत नाही. आणि एवढं पाणी आणणार कुठे, एवढं पाणी सोडणार कुठे? त्यामुळे उपाय असा पाहिजे की त्याच्यातनं वेस्टेज निघाला नाही पाहिजे आणि आपलं काम पण नाही झालं पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्याचा पर्याय येतो वॉटर कनेक्शनकडे. तर पहिला प्रश्न मुळीचा झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो भयानक आहे आणखी त्याच्यामध्ये, की मुळीसाठी तुम्ही ह्युमिक ऍसिड वगैरे वापरलो, नंतर काय होतं की तुमची जमीन चिकट होत चालली. जमिनी चिकट होत आहे, जमीन चिबड होते आणि ते पुढे सगळं ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही आठवून बघा की 20 वर्षापूर्वी तुम्हाला 20-25 HP ट्रॅक्टर लागत असेल, आता तुमचं काम 60 HP होत नाही आणि आहे तो ट्रॅक्टरवाला पण तुमच्या शेतामध्ये यायला तयार नसतो. तर त्याचं कारण काय? की तो म्हणतो की आम्हाला तुमच्या शेतामध्ये परवडत नाही, कारण तुमची जमीन चिकट झालेली आहे. चिकट झाले. याला कारण असं आहे की पाण्यामधले जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत ना, ते जमिनीला असे सिमेंट सारखे पकडून ठेवतात आणि जमीन चिकट होते, जमीन चिबड होते. त्याला तुम्ही, आणि त्याचा जो शेवट आहे तो सांगली कोल्हापूरला ऑलरेडी सुरू झालाय. तिकडे 1,00,000 एकर जमिनी शारपट झाल्यात. शारपट म्हणजे त्याच्यात काही उगवत नाही. तुमच्याकडे आता जो काय मी याला विचारलं, इथे 40 लाख रुपये रेट चालू आहे, ती जमीन जर शारपट असेल तर तिला 3 लाख पण कोणी विचारत नाही. त्याच्यावर काय होऊ शकतं? एखादं वेअरहाऊस होऊ शकतं, एखादं सोलरचा प्लांट होऊ शकतो. ती जमीन बागायती राहत नाही, कारण तिच्यामध्ये पाणीच झिरपत नाही त्याच्यामध्ये. आणि अशा 1,00,000 एकर जमिनी तिकडे सांगली, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये झालेल्या आहेत. काही बाकी बारामती भागामध्ये पण झालेल्या आहेत. याला कारण काय झालं? अति पाण्याचा वापर आणि अति खतांचा वापर. खतांमध्ये पण प्रचंड कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत. आणि या सगळ्यांनी काय केलं की मातीच्या कणांना बांधून ठेवलं त्यामध्ये. दुसरं एक उदाहरण तुमच्याकडे सापडतं जे हे आहे ते म्हणजे जमिनीमध्ये मुक्त चुना जास्त असतो, त्याला चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. मग चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्या पाण्यामध्ये ते सिमेंट सारखं काम करतं आणि जमिनीला चिकट करतो त्यामध्ये. तर हे सगळे उपाय करताना मग आता उपाय काय आले तर ड्रीप इरिगेशन वापरा तुम्ही, त्याच्यामध्ये करा. आणि आता एक नवीन उपाय आला पण तो भयानक आहे की जमिनीच्या खाली पाईप टाकून घ्या.
तुमचं पाणी जात नाहीये ना, मग जमिनीतलं पाणी पाईपलाईन मध्ये जातं आणि पाईपलाईन मध्ये हे करतं. याच्यावरती एक प्रोजेक्ट झालेला आहे, श्री दत्त शुगर जी आहे कोल्हापूर शिरोळला, त्यांनी तो केलेला आहे. तो फार फेमस आहे. 60 कोटी रुपये खर्च करून त्यांनी तो प्रोजेक्ट केला. तेव्हा त्यांचं 1500 एकर शेतकऱ्यांची ती जमीन चालू झाली. जिथे 5 टन ऊस येत नव्हता किंवा उगवतच नव्हता तिकडे ते सुरू झालं. तर अशा पद्धतीने ते प्रयोग चाललेत. आता मूळ विषयाकडे येऊया की वॉटर कंडिशनर काय आहे. तर हे जे तुम्ही युनिट बघताय आता हे सगळेजण, तर ह्याला वॉटर कंडिशनर म्हणतात. वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान म्हणजे काय? तर वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान म्हणजे एकदम सोपं साधं तंत्रज्ञान आहे की पाण्यावरती इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार करतात. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपं उदाहरण देतो, काही लोकांना बऱ्यापैकी समजेल. एकदम सोपं सांगतो की सगळीकडे पिझ्झा सेंटर झालेले आहेत, म्हणजे पिझ्झा तयार करून देतात. तर तुम्ही एक लक्षात घ्या, तो पिझ्झा जो तयार करतो ना, ते सगळं टमाटो बिमोटो कापतो, सगळं करतो, तो काय चुलीवर गरम नाही करत, तो गॅसवर पण गरम करत नाही. तो काय करतो, एक मशीन असते, त्या मशीनच्या आतमध्ये टाकतो आणि त्या मशीनमध्ये पिझ्झा गरम होतो. पण तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की मशीनमध्ये जाळ नाही, एलपीजी नाही, डिझेल नाही, काय नाही, लाईट लागते, पण जाळ नसताना तो पिझ्झा गरम करतो होतो कसा? त्याचं कारण असं आहे की ती मशीनचं नाव आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. त्याला मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणतात. त्याच्यामध्ये त्याला म्हणजे आपलं जे मोबाईलमध्ये आता जे बोलणं चालू असतं ना, ते पण मायक्रोवेव्हच्या माध्यमातून होतं. तर त्या मायक्रोवेव्हमध्ये जेव्हा तुम्ही पिझ्झा टाकता त्यावेळी त्या पिझ्झावरती ना मायक्रोवेव्ह अतिसूक्ष्म लहरी येतात आणि त्याच्या पाण्याला गरम करतात त्यामध्ये. पण त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाही आणि तुम्हाला जाळ दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी ताटली वापरता ना, ती ताटली गरम होत नाही, फक्त पिझ्झा गरम होतो. त्याचं कारण त्या लहरी अशा तयार केल्यात की त्यांनी फक्त पाणीवाल्या आयटमलाच गरम करायचं, ताटलीमध्ये पाणी नाहीये त्याच्यामध्ये, त्यामुळे तो गरम होत नाही. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार होतात. हे 2 सिग्नल जनरेटर करतात आणि या लहरींमुळे काय होतं, एकच जगातले सगळे वॉटर कंडिशनर, मी माझ्यासारखे अनेक जण जे आहेत ते एकच काम करतात, तुमच्या कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतात. ते क्षारांना नाहीसे करत नाहीत. क्षारांना नाहीसे करण्याचं जे काम आहे ते आरोने केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते तुमच्या घरात वापरलं आणि ते चिकार चोका व्हायला लागलं म्हणून तुम्ही ते फेकून दिलं. त्याचं पण आपण उत्तर काढलंय, ते नंतर सांगतील तुम्हाला स्वतः, की मी सांगणार आहे. तर त्या पद्धतीने हे होतं. आणि याच्यामध्ये आता तुम्ही बघताय की याच्यामध्ये हे तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी मेम्ब्रेन टाकलंय, याच्यामध्ये आहे, असं नाहीये. हा पाईप पूर्ण रिकामा आहे, हा पाईप रिकामा आहे, हा पाईप रिकामा आहे, हा पाईप रिकामा आहे. या कॉपर पाईपच्या वरती कॉईल आणि ट्रान्सफॉर्मर लावलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हा तुमचा पाईप आहे, तर आम्ही ह्याच्यावर असं हे केलंय त्याच्यातनं. आणि त्यामुळे काय होतं की याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ह्याला देखभाल खर्च मेंटेनन्स येत नाही. मेंटेनन्स काय येत नाही, हे जगातलं पहिलं तंत्रज्ञान आहे. आणखी तुम्हाला सांगतो, तुम्ही आतापर्यंत असं ऐकलंय का की माझ्याकडे सँड फिल्टर आहे, माझ्याकडे मेस फिल्टर आहे, माझ्याकडे या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन काय माहिती का, तुमच्या घरामध्ये तुम्हाला फडक्यातनं जरी पाणी गाळायचं म्हटलं ना, तर फडक्याच्या वरती पाणी टाकायला लागतं आणि फडकं आणि पाण्याचा कॉन्टॅक्ट होतो, तेव्हा ते फिल्ट्रेशन होतं, म्हणजे साफ होतं. बरोबर आहे. हे पहिलं तंत्रज्ञान असं आहे की याच्यामध्ये पाणी जातं पण याचा कॉन्टॅक्ट होत नाही. हा पाईप रिकामा आहे त्यामध्ये. पुढच्या वेळेला आपल्या ऑफिसमध्ये एक तुम्ही मॉडेल मागून घ्या की तुम्हाला दाखवलं ना, तर हे लावण्याच्या आधी जर आता तुम्ही इकडून एक छोटा बॉल टाकला ना, तर अख्खाच्या अख्खा बॉल इथे खाली येईल आणि इकडून खाली येईल. त्याच्यामध्ये हे सगळे रिकाम आहेत पूर्णपणे आतमध्ये. याच्या वरती आपण इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार करतो आणि त्या लहरींमुळे क्षार आपली चिकटण्याची क्षमता सोडून देतात. आता चिकटण्याची क्षमता सोडतात म्हणजे काय होतं, इकडून तुमचं मशीनमध्ये पाणी गेलंय, इकडनं ट्रीटमेंट झाली म्हणजे लहरी तयार केल्या आणि इकडून बाहेर पडलं, इकडे तुमचे क्षार सगळे जिवंत आहेत त्याच्यामध्ये. आणि इकडून जे बाहेर पडले त्या पाण्यामध्ये ते क्षार पूर्णपणे मेलेले आहेत, निष्क्रिय आहेत, पण ते आतमध्येच आहेत त्यामध्ये. तुम्ही असा विचार करू नका सर ते आरो मध्ये कसं बाजूला पाणी निघतं, याच्यामध्ये निघतं का, याच्यामध्ये तसं नाहीये. आरो ही वेगळी गोष्ट, कंडिशनर ही वेगळी गोष्ट आहे. आरो तुम्हाला चांगलं पाणी देतं, पण किती देणार, जास्तीत जास्त 100 ते 150 लिटर देतं. आणि हे मशीन तुम्हाला एका तासाला 75,000 लिटर पाणी देतं ह्या मशीनमध्ये. आणि 2 सिलेंडरचं मशीन 50,000 लिटर देतो त्यामध्ये. आता याला मेंटेनन्स काय येत नाही, याचं कारण सांगितलं की देखभाल खर्च होण्यासाठी जो मेंटेनन्स पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही सँड फिल्टर असं ऐकलं नाही की सँड फिल्टर एकदा लावला की विषय संपला. नाही, त्याला 2 वर्षांनी त्याला क्लीन करायला लागतं, बॅकवॉश करायला लागतं, त्याची रेती बदलायला लागते, कारण त्या रेतीमध्ये पण पांढरेपणा आलेला असतो आणि ती रेती म्हणजे पूर्ण चोक होऊन जाते त्यामध्ये. मग ती रेती काढून तुम्हाला ऍसिड धुवायला लागतं, हे सगळं करायला लागतं. तसं याच्यामध्ये काही नाहीये, याच्यामध्ये मेंटेनन्स अजिबात नाहीये. हे आपोआप चालू होतं, आपोआप बंद होतं. याच्यामध्ये एक सप्लाय लागतो जो पंपाच्या इथे लागतो त्याच्यामध्ये. आणि याचा सर्वात मोठा म्हणजे आता फायदे बघूया. पहिला फायदा म्हणजे पांढरी मुळी जबरदस्त चालते. म्हणजे यांच्याकडे तुम्हाला फोटो त्या ग्रुपमध्ये बघितला असाल, 10-11 इंचाची मुळी वाढलेली आहे त्याच्यामध्ये, तर ती पांढरी मुळी त्यामध्ये वाढते. दुसरा फायदा म्हणजे जमिनीचा चिकटपणा हळूहळू कमी होत जातो. आता तुम्ही विचाराल की सर ते एका दिवसात होणार का, 2 दिवसात होणार का? 2 दिवसात नाही होणार, कारण ती जमीन एका रात्रीत खराब झाली नाही, ती एका रात्रीमध्ये तुमची रिपेअर पण होणार नाही, तिला वेळ लागतो. आता किती वेळ लागतो, तर एका वर्षाला तुम्ही 10 ते 15 दिवस तरी द्या. म्हणजे तुम्ही 20 वर्षाचं पाणी वापरताय तर 200 दिवसाचा वेळ द्या त्याच्यामध्ये. आणि आम्ही जेवढ्या गोष्टी बघितल्यात तर त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट माहिती पडली की जेवढं जो ड्रिप इरिगेशन वापरतो त्याला जमीन क्लिअर व्हायला, चिकटपणा निघायला वेळ लागतो, कारण त्याचं पाणी कमी चाललंय त्याच्यामध्ये. आणि जो माणूस पाट पाणी वापरतो त्याच्या जमिनी लवकर क्लिअर होतात, कारण पाणी जेवढं लवकर जाईल तेवढं हे होतं. आता हे जमिनीमधला क्लिअर करतं, त्याचं एकदम सिंपल उदाहरण सांगतो. विलास सूर्यवंशी यांच्याकडे
आपण आरोचं एक युनिट दिलं छोटंसं. त्यामध्ये ते एक छोटं युनिट आहे. ते युनिट लावल्यानंतर त्याचा जवळजवळ त्या आरो रिपेअर केला, त्याला आता 2.25 वर्ष झाली. त्या 2.25 वर्षामध्ये एकदा कधीही त्याचा आतापर्यंत आरोचा मेंटेनन्स निघाला नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पहिल्यांदा पाणी 12 लिटर निघायचं ते अजूनही 12 लिटर निघतं. आणि वेस्ट हा आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलंय की त्याची विहीर जवळ असल्यामुळे त्यांनी जे वेस्ट वॉटर आहे ते विहिरीमध्ये टाकून दिले. त्या विहिरीमध्ये कुठलाही त्रास नाही आणि त्याचं वेस्टेज अजिबात निघत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही काय केलं की त्यांना दोघांना सांगितलं की तुम्हाला आम्ही टायमर देतो, तो आरो जो आहे तो दिवसाला 20 तास चालवा. आपण सगळीकडे काय शिकवलंय की आरो फक्त 6 तास चालवायचा, तर तिथे तो 20 तास चालवा. 20 तास चालवून ते जवळजवळ 250 लिटर पाणी काढतायत. भांड्यांना पाणी होतंय, गुरांना पाणी होतंय, ते पाणी स्वतःला होतंय. असा त्यांचा तो प्लांट चालू आहे. आता हा प्लांट का चालला, तो रिपेअर करायला का लागत नाही, याचं कारण आपण कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म काढला. तुमच्या शेतीमध्ये जेवढे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांच्या भोवती एकाच ठिकाणी फिरतो. तुमच्या पाण्यामध्ये क्षार आहे, ते सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांना माहिती आहे की माझ्यामध्ये क्षार आहेत म्हणजे आहेत त्याच्यामध्ये. आता त्याला आपण काय करू शकतो, 2 एकर जमीन विकली आणि आरो प्लांट लावता येईल का? शक्य नाही. त्याच्यामध्ये तुम्ही विका नाही तर काही करा, पण ते शक्यच नाही. अगदी गेला बाजार 2 गुंठे पॉलिओजवाले आहेत ना, म्हणजे एवढ्या साईजचं जे पॉलिओज असतं त्यांनी पण आरो प्लांट लावले आणि ते 2 वर्षांना म्हणाले की सर त्याचा मेंटेनन्स परवडतच नाही आणि आम्ही ते सोडून दिलं. त्याच्यानंतर एक दुसरा प्रकार येतो, तो इथं नाही दिसत आहे पण शहरामध्ये दिसतो. तो म्हणजे एक मिठाच्या पाण्याचा सॉफ्टनर येतो. तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामध्ये काय फार कमी चालतो तो, की मिठाचं पाणी तयार होतं आणि त्यातनं एकदम आंघोळ करताना साफ वाटतं, सगळं होतं. त्याच्यामध्ये काय होतं की कॅल्शियम मॅग्नेशियमला बदली केलं जातं सोडियमनी त्यामध्ये. म्हणजे तुम्ही एवढंच लक्षात घ्या की पाणी मिळतं, चिकार मिळतं, पण त्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढलंय. मिठाचं प्रमाण वाढलेलं शेतीमध्ये तुम्हाला देताच येणार नाही, कारण तुम्ही समुद्राच्या पाण्याने शेती करू शकत नाही. त्यामुळे तो विषय संपला. मग आता उपाय काय राहिला, तर मला ते संजू दादांचं एक वाक्य आठवतं. तर त्यांनी असे सभा जेव्हा घेतात त्यावेळी ते म्हणतात की आम्ही शेणखताला पर्याय शोधला, कारण शेणखताला आता जनावर राहिली नाही वगैरे वगैरे. तर ऐकणारा वाटतं अरे काहीतरी दादानी मोठा चमत्कार घडला, आता काहीतरी ते चांगलं काहीतरी नवीन औषध आणले, नॅनो युरिया वगैरे काहीतरी आणले, आता शेणखताला पर्याय मिळालं. तर ते म्हणतात शेणखताला पर्याय आहे, आम्ही शोधला आणि तो म्हणजे शेणखतच आहे. शेणखताला दुसरा पर्याय नाहीये. तसं वॉटर कंडिशनला दुसरा पर्याय नाहीये, अजून तरी नाहीये त्याच्यामध्ये. का नाहीये? कारण हे अतिशय सुटसुटीत आणि सोपं तंत्रज्ञान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा देखभाल खर्च होत नाही. मी माझं पहिलं मशीन बनवून दिलंय 2011 मध्ये. ते 2011 ते 2025 अजूनही चालू आहे सोलापूरला तावशी नावाच्या गावामध्ये त्याच्यामध्ये. आणि अशा हजारो मशीन आपण दिलेल्या आहेत, बऱ्याचशा ठिकाणी हे केलेलं आहे. मी इंडस्ट्रीमध्ये मशीन देतो, आरो प्लांटला देतो. आता द्वारकामध्ये माझा एक डीलर आहे, द्वारका ह्याला सौराष्ट्रला. तर तिकडे ते म्हणतात की आमच्याकडे 2 महिनेच मेम्ब्रेन चालतो, आम्हाला वर्षाला 6 मेम्ब्रेन लागतात. तर आता तो 2 महिन्याचा मेम्ब्रेन 4 महिने झाला तरी अजून गेलेलं नाहीये आणि याला कुठल्या प्रकारचा मेंटेनन्स नाही. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये. आणि किमतीमध्ये पण एकदम रिझनेबल आहे. त्याच्यामध्ये किमती थोड्या जास्त आहेत, त्यावर आपण येऊया. पण तुम्हाला सांगतो, आणि त्याला 5 वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये दिल्या ज्या मार्केटमध्ये मिळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही युनिट आहे हे सुप्रीम नावाच्या फिटिंगच्या ब्रँडनी तयार झालंय. इथे लिहिलेलं पण आहे सुप्रीमचंच फिटिंग आहे. त्यामुळे याच्यामध्ये 25 kg प्रेशर जरी आलं तरी 25 kg प्रेशर तुम्हाला हे युनिट सहन करण्याची ताकद आहे. दुसरं गोष्ट म्हणजे हे पहिलं युनिट आहे. महत्त्वाचं सांगायचं राहिलं, भारत सरकारकडून मला याच्याबद्दल पेटंट मिळालेलं आहे, म्हणजे आपल्या कंपनीला. म्हणजे मी याचा शोध लावून त्याचं ऍप्लिकेशन केलं, त्यांना सगळं सांगितलं, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. त्यानंतर 2020ला म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष झाली, 3 वर्षापूर्वी आपल्याकडे याचं पेटंट मिळालेलं आहे त्यामध्ये. तर भारत सरकारकडून एक प्रकारे याची मोहर म्हणता येईल असं करता येईल. आता राऊरी कृषी विद्यापीठामध्ये याचे ट्रायल चालू आहेत, भोपाळमध्ये याचे ट्रायल चालू आहेत, ते झालं. त्याच्यानंतर दुसरा गोष्ट म्हणजे कॉपर पासून तयार झालंय, 25 kg आउटलेट टेस्टिंग आहे आणि कॉपर आपण वापरतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पॅनल आहे हे पॅनल फक्त आपली कंपनी देते. आता या पॅनलचा आणि याचा काय संबंध? तुम्ही सरळ म्हणाल सर असं बाहेर लावलं तर चालणार आहे ना, मी प्लायवूडवर लावून घेईन, त्याचे एक 5,500-6 हजार रुपये कमी करून टाका. त्याच्यामध्ये काय मित्रांनो माहितीये का, या ज्या वायर आहेत ना, जेव्हा उंदराला या वायर मिळतील ना तेव्हा तो विचार करणार नाही या वायरमध्ये किती सप्लाय आहे का, यांची किती शेती आहे वगैरे. तो वायर खाऊन मोकळा होईल त्यामध्ये. आणि वायर खाऊन मोकळा झाल्यानंतर लोक आजूबाजूचे काय म्हणतील माहितीये का, आम्हाला माहिती होतं वॉटर कनेक्शन बोगस आहे, बघा उंदराने वायर खाल्ल्या, नाहीतरी चालणार नव्हतं, बरं झालं आमचं वाचलं. ते असं ऐकायला जाऊ नये म्हणून हे आपण वॉटर कंडिशनर जे आहे हे घेतलं, हे पॅनल दिलेलं आहे. कारण हे वॉटर कंडिशनरचं पॅनल आहे ना, हे तुमचं वॉटर कंडिशनर पुढची 40 वर्ष चालेल याची काळजी घेतं. बाकी याचा काही संबंध नाही. संबंध म्हटलं तर आहे, ऊन पावसापासून वाचवतं, पाऊस पडला उन्हा पावसामध्ये उभं असतं पूर्णपणे. बाकी या युनिटमध्ये 2 इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट याच्यामध्ये आलेत, 2 याच्यामध्ये एकच येतो. याच्यामध्ये हेवी ड्युटी ट्रान्सफॉर्मर आहे. आता एसएमपीएस सुरू झालाय. एसएमपीएस म्हणजे काय की तुमच्याकडे व्होल्टेज 100 पासून ते 270 पर्यंत होतं. मग आपण काय करतो की 100 ते 270 साठी एसएमपीएस द्यायला सुरुवात केली. त्याला एक अर्थिंग लागते. म्हणजे यांच्या कुठल्या तरी एका शेतकऱ्याकडे 3 वेळा ट्रान्सफॉर्मर जळला होता. आज तो एसएमपीएस लावल्यानंतर हे झालं. तर एसएमपीएस कडे आम्ही का आलो, तर आम्ही एक साधारण गणित बघितलं की शेतकऱ्यांच्या घरामध्ये रानांमध्ये मोबाईलचे चार्जर जळत नाहीत, लॅपटॉपचे तुमचे एसएमपीएस असतात मुलांचे याचे ते जळत नाहीत, मग एसएमपीएस वापरायला पाहिजे. मग आम्ही एसएमपीएस कडे आलो. अशा पद्धतीने आता हे परिपूर्ण एकदम युनिट झालेलं आहे आणि याचा पांढऱ्या मळीमध्ये जबरदस्त फायदा होतो. उत्पादनामध्ये मी जर वाढ बघितलेली आतापर्यंत, तर मी जवळजवळ ऊसामध्ये 100 ते 150% उत्पादन बघितलेलं आहे. आणि काही शेतकरी असे आहेत की ते म्हणाले की आम्हाला 25 टन पण मिळत नव्हतं, आता मी 75 पर्यंत गेलेलो आहे. तर याच्यामध्ये आमचा काही फार मोठा भाग आहे अशातला भाग नाहीये.
आमचं फक्त म्हणणं काय आहे की जगातलं एकमेव असं तंत्रज्ञान आहे की पांढरी मुळी पाण्यावर ट्रीटमेंट करून वाढतो. मला प्रत्येकाने कोणीही मला उठून सांगा की सर आम्ही पण ऐकलं होतं की पांढरी मुळी दुसऱ्या कुठल्या तरी यांनी वाढत. पाण्यावर ट्रीटमेंट करून सोडून बाकी बरीच औषध आहेत. तुम्ही खतं वापरा, ह्युमिक ऍसिड वापरा, तुम्ही आणखी काहीतरी बऱ्याच गोष्टी करा, पण पाण्यावर ट्रीटमेंट करून पांढरी मुळी वाढवणारं काही माहिती नाहीये. असेल तर मला खरंच सांगा. फक्त पाण्यावर ट्रीटमेंट करायची म्हणजे त्याच्यामध्ये रसायन सोडायचं नाही, पीएच कंट्रोल करायचा नाही, पण फक्त पाण्यावरती बाहेरून ट्रीटमेंट करायची त्याच्यामध्ये. म्हणजे असं पकडा की हे पाणी आहे, मी याला आता असं काहीतरी असं फिरवतोय आणि किंवा एखादं बाहेरून काहीतरी करतोय आणि त्या पाण्याचे गुणधर्म बदलले, ते ह्याच्यामध्ये बदलतं त्याच्यामध्ये. आता कोणाच्या व्हिडिओवर गेलो होतो, यांच्या कोणाच्या व्हिडिओवर गेलो होतो ना आपण आता, तर तिकडे पाण्यामध्ये एवढी नितळता आली आहे की वरना शूटिंग घेतल्यानंतर कळत नाहीये की पाणी आहे कुठे नक्की, इतकं ते नितळ झालंय. त्याचं कारण त्याच्यामधले जे सगळे क्षार होते ते खाली बसतात आणि पाणी नितळ होतं त्याच्यातनं. तर असं सगळं हे आहे. आता मला प्रश्न विचारा, मी प्रत्येक प्रश्नाची तुम्हाला उत्तरं देतो, कारण हे सगळं तंत्रज्ञान मी स्वतः तयार केलेलं आहे. मला त्यातलं फक्त ईसी सांगा. ईसी आहे, ईसी त्यामध्ये ईसी आहे आणि कॅल्शियम आहे. त्यांचा पाण्याचा ईसी आहे 2.52, 2.52. त्याला 640 गुणायचं असतं तेव्हा तुम्हाला पीपीएम मिळतो. तो 2.52 गुणी म्हणजे अडीच, साधारणपणे 1500 ते 1600 पीपीएम आहे. त्याच्यानंतर खाली ते कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण असतं, ते जनरली अर्धा म्हणजे साधारणपणे अर्धा असतं. या पाण्याचा अर्थ असा होतो, हे पाणी पावसापेक्षा 800 पटीने हार्ड आहे. 800 पटीने. पावसाचं पाणी सर्वात चांगलं. गिरणा नदीच्या पाण्याचा तुम्ही रिपोर्ट काढला तो कुठे ना कुठेतरी तो 150 पर्यंत म्हणजे 0.3 0.4 पर्यंत येईल. तुमचं पाणी गिरणा नदीपेक्षा 8 ते 9 पटीने हार्ड आहे आणि पावसापेक्षा 600 पटीने हार्ड आहे. आता पावसाचं पाणी का म्हणायचं? पावसाच्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण 0 आहे पूर्णपणे, आणि याच्यामध्ये तुमचं पाण्याचं प्रमाण खूप हे आहे. आता याच्यामधले जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहे ना, इकडे आहे बघा याच्यामध्ये खाली, सोडियमचं प्रमाण जास्त आहे पण सोडियमला त्रास नाही होत. याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे ना 162 आणि 98 आहे त्याच्यामध्ये. आता यांची मापं खरंच मला कळत नाही, पण माझं जनरली गणित काय माहितीये का, जेवढा टीडीएस असतो ना, समजा 1600 टीडीएस आहे, त्याचा अर्धा भाग केलेला असतो तो हार्डनेस असतो. हार्डनेस म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, एक वाक्य सांगायचं राहून गेलं. क्षार तुमचा प्रश्न, ह्यातले जे क्षार दिसतात ना, हा तुमचा प्रश्न कधी नाही, कधी नव्हता आणि कधी नसणार. तुमचा प्रश्न त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे. मी तुम्हाला एकदम गावठी उदाहरण देतो. तुम्हाला तुमच्याकडे आता गव्हर्नमेंटकडनं बिबट्या येतो म्हणून गव्हर्नमेंटनी तुम्हाला बंदुका दिल्या, प्रत्येकाने आपली बंदूक घेऊन फिरा, आणि गव्हर्नमेंटनी तुम्हाला गोळ्या द्यायचं विसरलं, तुम्हाला त्या बंदुकीचा काय उपयोग होईल का आता? तर आपण काय केलंय, या मशीनमध्ये ती गोळी काढून घेतली, बंदूक काढून नाही घेतली. म्हणून मगाशी म्हणतोय की कॅल्शियम क्षारांचा चिकटण्याचा गुणधर्म हा खरा त्रास आहे त्याच्यामध्ये. आणि हे गेल्या 1.5 वर्षामध्ये इथे सिद्ध झालंय की यांनी प्रचंड फायदे होतात, मुळी वाढते. आता हा जो झाड उपटून ते व्हिडिओमध्ये दाखवतो ना, ते अख्खं झाड उपटून बाहेर येतं, ती माती घेऊन पण येतो त्याच्यामध्ये, इतकं ते सॉफ्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हा तुमचा रिपोर्टचं झालं. याच्याने तुमचा हे जे पाणी आहे ना, आता एक सोपं साधं उदाहरण सांगतो यांच्याच याच्यामध्ये. याचा टीडीएस 1500 आहे. आता मालक तुमचं नाव काय? तर विजय भाऊ, एक लक्षात घ्या, तुमचा एक चुलत भाऊ आहे, तो 3 किलोमीटर लांब आहे. त्याची शेती आहे पण त्याची शेती करण्याची इच्छा नाहीये काही कारणामुळे, आणि त्याच्या पाण्याचा टीडीएस हा फक्त 400 आहे, तुमचा 1500 आहे. किंवा 2.52 आहे ना, त्याचा 2.52च्या ऐवजी 0.6 आहे असं समजा. म्हणजे माझ्या भाषेमध्ये 1500च्या ऐवजी 500 आहे, 400 आहे समजा, बरोबर आहे. आणि तो तुम्हाला म्हणाला, अरे एक काम कर, मी काय पाणी वापरत नाही, तू माझं पाणी घेऊन जा. मग तुम्हाला मला सांगा, 1500चं पाणी चांगलं का 400 चांगलं? 400चं. मग तुम्हाला लाईन टाकून ते पाणी घ्यायला लागेल, त्यांनी परमिशन दिलेली आहे त्याच्यामध्ये. हे मशीन तुम्हाला 400 सारखं वागणारं पाणी जागेवर तयार करून देईल, जागेवर. पण तुम्ही त्यातलं सॅम्पल काढलं आणि लॅबोरेटरीमध्ये घेऊन गेलं आणि त्याला सांगितलं याचा रिपोर्ट काढ रे, तो कुठं ना कुठेतरी 1500चा फक्त 10-15 कमी होईल. का होईल माहितीये का? तुम्ही हा फुलगुच्छ आहे, याचे मी मिक्सरमध्ये टाकून हजारो लाखो तुकडे केले आणि गोळा केले आणि वजन केलं. त्याचं वजन आता जर 1100 ग्रॅम असेल तर 1100 ग्रॅमच राहणार, बरोबर आहे. ज्वारीचं पीठ तुम्ही 10 किलोचं 5 किलोची ज्वारी दिली की अर्धा डबा भरलेला असतं, येताना ती एवढी झालेली असते. तिचं आकारमान वाढलं, तिचं वजन नाही वाढलं. तसं क्षार आहेत ना, ते क्षार आपण काढत नाही, आपण त्याचा भौतिक जो गुणधर्म आहे तो चेंज करतो. आता तो समजण्यासाठी एकदम सोपं उदाहरण सांगतो. पाण्याला 3 अवस्था आहे, पाणी पाणी आहे, पाणी बर्फ आहे आणि पाणी गॅस आहे. तशा आतमधले क्षार आहेत ना, त्यांना 2 शब्द आहेत, ते इंग्लिशमध्ये आहेत, मला पण सांगतात, पण मी तुम्हाला सांगतो. त्याच्या 2 अवस्था आहेत, एक वाईट आहे, एक चांगली आहे. ती वाईट म्हणजे काय, तर कॅल्साइट नावाचं त्याचं हे आहे, म्हणजे हे आहे, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, माणूस दिसताना साधू सारखा दिसतोय पण तो वागताना मात्र गुंडासारखा वागतोय. तर आपण वॉटर मेजर मधनं हे पुढे नेलं की तो गुंड जरी असला तरी तो साधूच होतो
त्याच्यामध्ये. कारण त्याचं ते ऑर्गनाईट नावाचं जे हे आहे ना, तुम्हाला एकदम सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही जेवढं रानामध्ये घर आहेत ना, मला सांगा टाकी साफ केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? तुम्ही टाकी साफ करता घराच्या वरती, पांढरी पांढरी पावडर मिळते प्रत्येकाला, भरभरून मिळते. ती पावडर अजिबात चिटकत नाही, ती पावडर कधीही पुन्हा विरघळत नाही. ती तुमच्या पंपानी तयार केलेली पावडर आहे. तुमचा जो पंप आहे ना खालचा बोरवेलचा, तो एक प्रकारे वॉटर कंडिशनरचं काम करतो. तुम्हाला घरी प्रयोग करायचा असेल ना, एकदम सोपं सांगतो. प्रत्येकाच्या घरामध्ये मिक्सर आहे. तुम्ही बोरवेलचं पाणी घ्या 1 लिटर, ते मिक्सरमध्ये टाका. चंदने साहेबांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटं घुसळायचे. मीटर लावून 1-1 मिनिटाचे 2 वेळा स्ट्रोक मारा. शांतपणे पाणी घ्या आणि पातेल्यामध्ये काढून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी सगळं पाण्याचं पूर्णपणे खाली क्षार जमा झालेलं असतं. म्हणजे काय केलं तुम्ही? घुसळून ते क्षाराला त्या पाण्याला कापलं आणि त्याचे क्षार वेगळे केले. हा पण तेच काम करतो, पण न घुसळता त्याच्यामध्ये लहरी तयार करून करतो. आणि तो त्याच्या क्षारांचा जो चिकटण्याचा गुणधर्म आहे तो नाहीसा होतो आणि त्याच्यामुळे चवीमध्ये फरक पडतो. बऱ्याच लोकांना ती चव चांगली वाटते. ते विहिरीमध्ये पाणी सोडलं की त्याच्यामध्ये नितळता चांगली येते. पण याचं खरं जे काम आहे ना, ते 3 आहे. जमीन पांढरी पडणार का असा मला प्रश्न विचारणार तुम्ही. मला माहिती आहे जमीन पांढरी नंतर पण पडते. तुमच्याकडे पांढरी पडण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. म्हणजे बारामतीला वगैरे मी बघितले त्याप्रमाणे प्रमाण कमी आहे. पांढरी पडते त्याचं कारण तो वापसा येतो ना, तो राहणार. तुम्हाला 3 कामासाठी वॉटर कंडिशनर घ्यायला पाहिजे. एक म्हणजे पांढरी मुळी वाढवणारं एकमेव तंत्रज्ञान. दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीचा चिकटपणा कमी होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीत चोपण होणार नाही त्यामध्ये. आता याच्यासाठी माझ्याकडे एकदम चांगलं उदाहरण आहे. एक देवकाते नावाचे शेतकरी आहेत सोलापूरमध्ये. त्यांच्या तुम्ही हा रिपोर्ट आणलाय ना, याच्यात तिप्पट त्यांचं पाणी आहे. त्यांचा पाण्याचा टीडीएस 1500 नाही, 4500 आहे. आणि 4500चं टीडीएसचं पाणी तो माणूस 10 वर्ष वापरतोय. आता मला सांगा तुमच्या जमिनीचा टीडीएस हा वाढेल का कमी होईल? वाढेल. तिथे उलट झालंय. तो टीडीएस गेल्या कित्येक वर्षापासून 400 वर येऊन थांबलाय. हे लॅबोरेटरीमध्ये रिपोर्ट आहे, त्याची कॉपी ह्याच्याकडे आहे. 400 वर येऊन थांबलाय. मग असं काय झालं की त्याचा टीडीएस का वाढत नाही? याचं कारण क्षार त्यांची झोपडपट्टी तिथे बनवत नाहीत. क्षार आहे ना, त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म काढल्यानंतर. एक आणखी एकदम गावठी उदाहरण देतो. तुम्ही मुंबईला ऐकलं असेल धारावीची झोपडपट्टी आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी कसे राहतात लोक वगैरे वगैरे आहे. पण ती झोपडपट्टी एका दिवसात तयार झाली नाही, ती गेल्या कित्येक वर्षामध्ये तयार झाली. आणि आमच्या नवी मुंबईला खारघरला जिथे मी राहतो, आमच्याकडे कुठल्याही झोपडीचं आयुष्य 7 दिवस असतं. आता 7 दिवस कुठून आले? आमची झोपडपट्टी काढणारी गाडी दर 7 दिवसाला येते. त्यामुळे काय होतं की ती आली की झोपडी दिसली की काढून टाकायची. मुंबईमध्ये तसं होत नाही. याच्यामध्ये तेच आहे. हा वॉटर कंडिशनर आहे ना, हा मिनिटाला सेकंदाला तुमच्या क्षारांचा चिकटण्याचा गुणधर्म काढतो त्यामध्ये. आणि किती तुमच्या मनात शंका आला ना, हे अतिशय सिद्ध आणि पूर्णपणे तावून सुलाखून झालेलं तंत्रज्ञान आहे. त्याचं उदाहरण सांगतो. कित्येक जण आमच्याकडे कृषी विद्यापीठांकडनं जास्त करून आम्हाला सांगतात की सर हे सगळं बोगस आहे हो, याच्यामधनं असं नुसतं पाणी गेलं आणि असं झालं, असं होतच कसं आणि कसं होणार? आम्ही काय करतो, त्यांना आता समजवण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही. तुम्ही म्हणताय ना हे बोगस आहे, आम्ही म्हणतो नाहीये. ते काम करा, तुम्ही आता सिद्ध करा की बोगस नाहीये त्याच्यामध्ये, सॉरी बोगस आहे असं सिद्ध करा. नाही मग आम्ही काय करायचं आणि तुम्ही काय करा? म्हटलं मी तुम्हाला मशीन देतो, तुम्ही प्रयोग करा, जे ह्या लोकांनी केले ते तुम्ही पण करा. आणि तुम्ही सिद्ध केलं की 100% राहिले बाजूला, 10% पण तुम्हाला फायदा होत नाही. म्हटलं मी माझं खारघरला मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे स्वतःचं, या सगळ्या याच्यातनं आम्ही उभं केलंय. तर ते युनिट मी तुमच्या नावावर करून देतो. ते म्हणतं अहो असं कसं नावावर करून देणार? म्हटलं अग्रीमेंट तयार आहे, तुम्ही नावावर करून देतो. म्हणजे मी सांगते काय माहितीये का, की तुम्ही सिद्ध करा हे बोगस आहे, मी तुम्हाला 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे. नाही मग आम्ही हरलो तर काय करायचं? मला फक्त 1 रुपया द्या. 1 रुपया द्या आणि लिहून द्या की अशी पैज लावली होती आणि ही चुकली त्याच्यामध्ये. त्याचं कारण हे विलास सूर्यवंशी आणि प्रवीण आहिरे यांची माझी काही वर्षानुवर्षाची ओळख नाहीये. हे आता 1.5 वर्षापूर्वी त्यांनी फेसबुकला एक माझं बघितलं व्हिडिओ आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी केलं. नंतर 6 महिन्यानंतर ते म्हणाले अहो सर इतके जबरदस्त रिझल्ट आहेत, हे सगळ्या शेतकऱ्यांकडे पोहोचलं पाहिजे, आम्हाला काम करता येईल का? म्हटलं या माझ्याकडे. आले ते 1 दिवस, त्याच्यामध्ये 1 दिवसामध्ये फक्त 2 ते 3 तास होते. मग त्यांनी ते काम चालू केलं आणि ते इतकी मेहनत त्यांची चालू आहे की 6 महिन्यामध्ये 70 मशीन लावणारे हे पहिले 2 जण आहेत, त्यांच्यावर टाळ्या झाल्या पाहिजे. आतापर्यंत आमच्या कुठल्याही मार्केटिंगमध्ये 6 महिन्यामध्ये 70 मशीन लागल्या नाहीत त्याच्यामध्ये. म्हणजे अशा चिकार मीटिंग झाल्यात, सगळं झालंय. त्याचं कारण असं होतंय की त्यांचा स्वतःचा अनुभव त्यांना उपयोगी पडतोय दुसऱ्या लोकांना, असं आहे. तर आपलं रिपोर्टचं झालं. आणखी सांगा त्याच्यामध्ये किती प्रश्न येऊ द्या, प्रत्येक कुठलाही बेसिक प्रश्न असू द्या, त्याला पॉवर किती लागते असा तुमचा प्रश्न असेल. याला फक्त 30 वॅट पॉवर लागते. म्हणजे हे जे हॅलोजन लावलाय ना तो 50चा आहे, त्याला फक्त 30 वॅटची पॉवर लागते. या मॉडेलला 30 लागते. जे छोटं मॉडेल आहे 2 सिलेंडरचं त्याला फक्त 15 वॅट लागते. नाही फरक काही नाहीये. फरक फक्त हा आहे की हे 75,000 लिटर पाणी काढतं तासाला आणि ते 50,000 लिटर काढतं. हे 5 HP पंपाला चालतं आणि हे 7.5च्या पंपाला चालतं. एवढाच फरक आहे. बाकी तंत्रज्ञान सेम आहे. इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक लहरी वगैरे सगळं सेम आहे त्याच्यामध्ये. नाही तसं मिळत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की रिपोर्टमध्ये येणारच नाही ते. हा पिकामध्ये तुमचं पांढरी मुळी वाढणं तिचं पहिलं काम.
काढून ठेवा आणि 15 दिवसानंतर परत जमीन इतकी कडक झाली आता मुळी निघाली ना ती पुढे कडक वाकडी होते बरं का. शेतकरी वाचतो ना त्याच्यामध्ये काहीच नाही मुळे रेड झाली त्याचा एकदम सक्सेस हा जे वापरलेले शेतकरी त्यांनी त्याच्यामध्ये हे करा. तुमचं पीक आहे ना जेवढं कमी कालावधीचं असेल तेवढा रिझल्ट हे येतो. म्हणजे तुमचं हे काय म्हणता येईल त्याला की तुमचं कोथिंबीर सारखं पीक असेल ना तर त्याला तुम्हाला हे होतं. मात्र मुळीचा रिझल्ट आहे ना हा 7-8 दिवसामध्ये लगेच दिसतो तुम्हाला त्याच्यामध्ये. म्हणजे यांनी जे मला फोटो पाठवले होते ना आणि अजूनही करतात ते 7 दिवसाची मुळी 11-11 इंच दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. आणि ती अशी फोटो मला कळत नाही. मग मी त्यांना काय सांगितलं तुम्ही हातामध्ये पकडा त्याच्यामध्ये. जास्त पाणी बसेल 50,000 लिटर पाणी काढायचं 200 मोटर आपली किती काढत नाही पाणी जास्त काढत असेल ना तुम्हाला माहिती आहे की पाणी जास्त काढतं तर त्याचा अंदाज बांधायचा की ते किती लिटर निघतं त्यामध्ये. हा आणि मग आपण काय करायचं की ते मोठं मशीन घ्यायचं त्याच्यामध्ये. बरेचसे शेतकरी इकडे यांच्याकडे ना ते 3 सिलेंडरचं किंमत हे करतात. किंमत सांगा डीलर त्याच्यामध्ये. काय केलंय मी यांना सांगितलंय की 7.5च्या याला 3 हे जे मशीन आहे ना हे मशीन तुम्हाला हे याची 54,000 किंमत आहे. 7.5चं आहे. 5ची आहे तिने 44,000 रुपये किंमत आहे. 2 सिलेंडर येणार ते 44. दोनच मॉडेल जास्त चालतात 44 आणि 54. कुठलं 10चं आता 64,000 रुपये. 10,000 सिलेंडर वाढत जातात. काय माहितीये का तुम्हाला सांगतो एक मिनिट लक्ष द्या. हे बेसिक असतं ना बेसिक मशीन 2 सिलेंडरचं असतं. ऐका परत सांगा. डोल्या लसूण कांदा येतच नाही डायरेक्ट पुढे पेपर पडीत आहे आणि सारीच काय काम नाही अवघड आहे. एक मिनिट त्याला बोलू द्या. सर 7 वर्ष आपला कांदा येत नव्हता माझा पूर्ण करपा असा गोळ्यामध्ये पण एवढा करपा होता. त्यांचा व्हिडिओ घ्या ना तिकडे. गोळ्यामध्ये पण एवढा करपा होता आणि कांद्यामध्ये पण एवढा करपा होता यायचा. फक्त कांद्याची मान फक्त अशी माझ्या 7 वर्षापासून कांद्याची मान फक्त अशी कांद्याची मान बनतच होती. ते वॉटर कंडिशन बसवल्यानंतर मी जे टमाटर पीक आहे ते 1 नंबर मी पूर्ण एक्सपोर्ट केलं. त्याच्यानंतर खरबूज आहे उद्या 300 कॅरेट निघेल मला. बरोबर 1 नंबर माल. आणि कांदा पीक मध्ये मी कुठलंही खाद्य टाकलं. अविनाश दादा किती बॅगा घेतल्या 150 बॅगा घेतल्या किती 800 तेवढं खाद्य घेतलं. त्याच्यानंतर कुठलं खाद्य ते 54,000 वस्तू झाली. मी मागच्या वर्षीला 70,000 त्यांच्या अनुभवाबद्दल टाळ्या द्या. मागच्या वर्षी 70,000 या वर्षी कांदे मी तुम्हाला अंगठ्यासाठी मुळी अशी मी म्हणजे खोटं बोलत नाही. मला खोटं बोलून काही करायचं नाही. फक्त शेतकऱ्यांचा फायदा करायचा. इतका खुश आहे सर मी याच्यात. मला म्हणजे अविनाश करून मी रिप्रोजिन म्हणून म्युमिक आहे किती 1 किलो ते द्यायचं ड्रिप मधून ते पण दिलं 12 दिलं नाही त्याला काही मुळीसाठी कुठलं विक्री खत दिलं नाही. त्याच्यात इतकं मी कळकळीने सांगतो सर्वांना खरोखर 100% रिपोर्ट आलेला आहे. मी कांद्यांना फवारणी कुठली केली नाही. कांद्यांना दर वर्षाला माझ्या 2 फवाऱ्या 3 फवाऱ्या 2 आणि 3 आज कांद्यांची परिस्थिती खरंय. त्याला कारण ते जे सांगतात ना ते एक लक्षात घ्या. तुम्ही जेवढी औषध देताय ना तुम्ही सगळं पंचपक्वाने ते वाढून ठेवलंय पण त्या मुळीला असे हात बांधलेत आणि तिच्या तोंडावर पट्टी आहे आणि तिला सांगायचं खा. हा बोला. बरोबर आहे. त्यांना फेब्रुवारी एंडिंग पर्यंत रिपोर्ट देणार आहे तुम्हाला. त्याच्यावर बोलणार तुम्ही त्याला सांगितलं आम्ही तर त्यांच्या मशीनसाठी 25,000 रुपये त्या दिवशी तयार केलं. एका दिवशी गेलो सुद्धा होता त्यांच्या घरी म्हटलं पैसे घेऊन आलो. नाही नका मशीन तरी आलं. खरंय 54,000 वस्तू झाली. तुम्ही कधी बसवली? जून 2024. बोला किंमत जास्त नाहीये. किंमत सांगतो मी तुम्हाला का वाढले ते किंमत सांगतो तुम्ही पूर्ण करा. त्या किमती आहेत मशीनच्या त्याच्यावर जाऊ नका. मला त्यांनी
52,000 रुपये सांगितले. त्यांनी माझ्याकडून फक्त 51,000 घेतलेले. मग त्यांना कसं घेतले त्यांना मी पार्टी देणार आहे. आता 2,000 थांबा जरा ऐका जरा ऐका. त्यांना सांगितलं मला मशीन वापस करायचं आहे. हो. नाही मशीन वापस करायचं. रिझल्ट मिळाला त्यांनी म्हणजे पैसे नाही कमी घेतले. अँगल माझा होता त्यांनी फक्त 51,000 घेतले. आता 6-7 महिने झाले. त्याच्यात तुमचे मशीनचे वाढले असे कोणी पैशांवरती जाऊच नका. आता ते मशीन किती वर्ष चालणार आहे ना हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये 3 सिलेंडर मशीन आहे ना, त्याला 2 इलेक्ट्रॉनचे पार्ट आहे आणि 2 ट्रान्सफॉर्मर आहेत सर त्याच्यामध्ये. ते जिथपर्यंत चालतील ना तिथपर्यंत त्या मशीनला कुठलाही मेंटेनन्स नाही, काय नाही. बाकी MSEBने कृपा केली, काहीतरी जाळलं पडलं काय झालं ना 5 वर्षामध्ये तुम्हाला फ्री रिप्लेसमेंट आहे. आणि 5 वर्षानंतर पण काय आहे असा लोकांचा प्रश्न पडतो. मी माझ्या लेटरवरती लिहून द्यायला तयार आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला 4-4.5 हजारच्या वरती खर्च येणार नाही आणि पुढची 5 वर्षाची गॅरंटी मिळते. कारण हे सगळं तंत्रज्ञान आम्ही स्वतः बनवतो. याच्यामध्ये कुठेही आमचं हे नाहीये. आणि हा 3 फेज ठेवलाय पण आता सिंगल फेजच्या आल्यात सगळ्या. आता सगळ्या सिंगल फेज आल्यात त्याच्यामध्ये. तर ते सिंगल फेजच्या मशीन आणण्याचं कारण तेच आहे. आर्थिंग चांगली करून घ्या. तो SMPS जो येतो ना तो SMPS उडण्याची शक्यता फार कमी असते आणि पुढचे सगळे होते. नाही DPची आर्थिंग नाही, आपण आर्थिंग बनवायला सांगतो त्याच्यामध्ये. सर खूप चांगला अनुभव आहे त्याच्यामध्ये. आणि ते 2 मिनिटं यांचं पूर्ण करतो. सर तुम्ही 7 वर्षाच्या आधी भोगत होता ना त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला असं वाटत होतं की माझं पाणी क्षारयुक्त आहे आणि माझा प्रश्न आहे. मी पुन्हा सांगतो तुमच्या पाण्यातले क्षार तुमचा प्रश्न कधी नाही, कधी नसणार, काही नाहीये. त्याचा चिकटण्याचा गुणधर्म सगळा प्रश्न आहे. आणि आपण काय केलं की तो चिकटण्याचा गुणधर्म काढला. हा बोला. हा 45 दिवसात रोप तयार झालं. माझी लागवड झाली 12 ते 20 पर्यंत डिसेंबरमध्ये. रोप मी डायरेक्ट 1.25 लाखाचं दिलं शेतकऱ्याला. बरोबर आहे. आणि आधी मी दुसरीकडून रोप घेतो दुसऱ्याकडून. आणि त्याला मशीनचे पैसे उचलले. थोडक्यामध्ये त्यांचं जे झालंय ना ते असं TDS किती त्यांचा 1900 म्हणजे 1900. त्यांचं काय झालं माहितीये का तुमच्यासारखीच केस आहे विजय भाऊ. त्यांचं 1900 TDS आहे, तुमचं 1500 आहे. चला 1300 म्हणजे दोघांचं सेमच आहे. पण त्यांचं पण अशी परिस्थिती झाली ना की ते इथं सगळ्यांनी फार महत्वाचं लक्ष द्या. त्यांचं 1300 TDS पाणी आहे ना त्याचं वागणं 400 सारखं झालंय. 400 म्हणजे तुमची गिरणा नदी आहे 200च्या आसपास. पण तुम्हाला तो दिसत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आणि तू शेतकरी का विचारतात सर ते TDS बदलला पाहिजे. TDS याच्यामध्ये कधी बदलणार नाही. कारण याचं कारण काय माहितीये का TDS बदलण्यासाठी तुम्हाला मेम्ब्रेन पाहिजे आरोचा जो आपण घरामध्ये वापरून बघितला. पण 75,000 लिटर पाणी कसं निघणार तुमच्या आरोमांना. आणि गेल्या 7 महिन्यामध्ये कधीतरी एकदा मेंटेनन्स आला का त्याला. आणि एक सांगतो तुम्ही 200 दिवस सांगितले किती 200 दिवसामध्ये रिपोर्ट भेटेल. हा घरात 15 दिवस झालं. बरोबर आहे. चिकटपणा कपड्यांना नाही. शॅम्पू लागत होता शॅम्पू लागत नाही. पूर्ण केस हलका झाला. हा रिपोर्ट आहे तुमचा. बोला बोला बोला. क्षार नाहीसं कडणं फक्त एकाला जमतं तो म्हणजे आरो. आणि मी माझ्या 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी जो सर्वात मोठा आरो बघितलाय हा तासाला 10,000 लिटर पाणी देतो. तासाला. दिवसाला 60,000 लिटर पाणी देतो. हा एका तासाला 75,000 लिटर देतो. तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्हाला आणखी थोडंसं एकदम गावठी उदाहरण सांगतो. दात घासण्याचा ब्रश वेगळा असतो, लादी घासण्याचा वेगळा आहे. त्या दाताच्या ब्रशनी लादीच्या ब्रशनी हे करता येत नाही आणि ह्यानी ते करता येत नाही. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसं हा जो आहे ना हा तुमची शेतीमधली बल्क वॉटर ट्रीटमेंट आहे. बरेच लोक विचारतात सर सँड फिल्टर काढून टाको का. सँड फिल्टर नाही काढायचं. सँड फिल्टर त्याच्या जागी बरोबर आहे. तो शेवाळ बिवाळ सगळं काढतोय ना ते बरोबर आहे. पण विहिरीतलं शेवाळ मारण्याचं काम हा करतो त्याच्यामध्ये. हा तर अशा पद्धतीने ना म्हणजे हा बोला. ह्याचा पण अनुभव सांगू द्या. तिकडून सांगा. गेल्या वर्षी मी कांद्याचे रोप टाकले होते. मागच्या वर्षी मी कांद्याचे रोप टाकले होते. तर अक्षरशः रोप टाकून कमीत कमी 1.5 महिना झाला. मला असं वाटत होतं की मी हे रोप टाकलेलं आहे आता त्याला 8 दिवस झालेले आहेत. पण या वर्षी मी जे रोप टाकलेलं आहे
मी लागण करून आणि ते रोप उरलेलं होतं. गेल्या वर्षी माझी लागणच झाली नाही, ह्या वर्षी लागणही झाली आणि कांद्याला पण रिझल्ट चांगला भेटलेला आहे. कोणाला भेटला असेल किंवा नसेल ते मी काही सांगू शकत नाही, पण मला जो रिझल्ट भेटला तो याच्याने भेटला असं मी सांगतोय मी डायरेक्ट. आणि त्या दिवशी मी बाहेर देत होतो, हे दोघं आले म्हणे या कस काय म्हणे रिपोर्ट म्हणे. म्हटलं तर मला तर काही दिसत नाही, ते तुम्ही स्वतः बघा. नाही म्हणे ते तुमचा अनुभव सांगा म्हणे. म्हटलं मग गेल्या वर्षी मला जो रिपोर्ट म्हणजे अनुभव होता तो काही दिसत नव्हता, पण ह्या वर्षी मला कांद्याची थोडीशी सुधारणूक झालेली दिसते म्हणले. आणि कांद्याची जी मानाची जी साईज आहे ती एकसारखी दिसते, नाही चांगल्यापैकी साईज आहे. आताही तुम्ही जाऊन बघू शकता. विचारू द्या ना शंका विचारा, काय अडचण नाही, विचार द्या. हा आणि हा बारे देताना जी पावडी वापरत होतो ना, ती पावडी झटकून माट्यावर पडत नव्हती, म्हणजे चिखल पडत नव्हता. आज ती माती बारे वाळताना व्यवस्थित दिसते डायरेक्ट, म्हणजे पावडीला न चिटकता बारे व्यवस्थितरित्या बांधून देते. हा चिकटपणा नाहीसा झालेला आहे. हा म्हणजे बारा वाळताना जे पोट दुखत होतं ती या वर्षी दुखत नाही, म्हणजे पावडीला चिकोलच लागत नाहीये ना, म्हणजे चिकटपणा कमी झालेला आहे. ठीक आहे चला. त्यांनी जे सांगितलं ना त्याचं मी तुम्हाला हे सांगतो की हे सगळं होण्याच्या मागे ना फक्त एकच आपला ध्येय आहे. आणि त्यांनी सांगितलं आता ते मातीचं पावडीचं सांगितलं, ते तुमची पाण्याची द्रावण क्षमता वाढल्यामुळे होतं. पाण्याची द्रावण क्षमता वाढते म्हणजे काय होतं, तर आता हे आरोचं पाणी आहे ना, या आरोच्या पाण्याने हात धुवून बघा. ते मगाशी सरांनी सांगितलं की साबण बिवण चांगला लागायला लागला, तुमचे क्षार आहेत ना ते निष्क्रिय झाले. क्षार जे चांगले असतात ना, म्हणजे जिवंत असतात, ते साबणाचा फेस बनवून देत नाहीत त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही कधी ना घरामध्ये ना आरोच्या पाण्याने साबणाचा हात धुवून बघा, एकदम रेशमासारखं लागतं त्यामध्ये. आणि तुमच्या पाण्याने हात धुवून बघा, अक्षरशः असं घासून कळतं की ते काहीतरी घर्षण आहे. आणि जे वॉटर कंडिशनर आहे ना, आरो मधला आणि याच्यातला फरक 80-90% काढून टाकतो त्यामध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीमध्ये आणि याच्यामध्ये तो जे काय करतो ना, हे आयुष्यामध्ये तुमच्याकडनं पुन्हा काय मागत नाही. हा वाक्य एकदम लक्षात ठेवा, हे तय हयात चालू राहतं, ते पुन्हा कधी तुमच्याकडनं काय मागत नाही. म्हणजे यांनी सगळ्यांनी 100, 200, 300% केले. आपण गेला बाजार 50%च रिझल्ट पकडा, त्यांनी फक्त 50% तुम्हाला फायदा मिळून दिला, पण तो 50% तुमच्याकडनं 50 पैसे पण कधी मागत नाही. 5 वर्ष गॅरंटी आहे. त्याच्या पुढे जाऊन तर मी इकडे नाही यांनी केली, पण आम्ही तिकडे सोलापूर साईडला आणि इथे पण आम्ही चोरीची गॅरंटी देतो. आता चोरीची गॅरंटी हा काय प्रकार आहे, त्याचं कारण असं आहे की ती चोरी जाण्याची शक्यता अजिबात नाहीये. पण लोकांच्याकडे एक मनात शंका असते, सगळं बरोबर आहे पण आजोबा म्हणतात आपल्याकडे चोऱ्या एवढ्या होतात, मग आजोबांचा शब्द मान्य करायला पाहिजे, मग ते कसं घ्यायचं. म्हणून आम्ही त्यांनी चोरीची गॅरंटी दिली. त्याच्या आतमध्ये एक जीपीएस इन्स्ट्रुमेंट आहे, ते कुठे गेल्यानंतर आम्हाला लगेच कळतं की ते कुठेतरी गेलेलं आहे. पण अशी वेळच येत नाही, कारण आतापर्यंत 14 वर्षामध्ये चोरीला गेल्याची शक्यता अजिबात नाही. फक्त 2 मशीन गेलेलं आहे. ती सिंगल पेजची मोटर आहे ना, ती का चोरली जाते माहिती का, कारण ती लगेच विकली जाते. हा ते सगळं बरोबर आहे, पण त्या मशीन पटापट विकल्या जातात. ही मशीन त्या माणसाला विकता येत नाही आणि परत ते वेडिंग केलेलं आहे, ते काढण्यासाठी सगळं पाहिजे. चोर पण हा विचार करतो ना की त्याला किती फटके बसतील, त्याला काय करता येईल, म्हणून ते होत नाही. सांगा आणि सांगा बघा याच्यामध्ये. हा किंमत काय वाढली सांगतो तुम्हाला, ऐका सांगतो सगळ्यांना. किमती 52,000 54,000 का झाल्या ना ते तुम्हाला सांगतो. मध्ये तुम्ही तुमच्यामध्ये कोणी मोटर रिवाइंडिंग वाला असेल ना, तर तुम्ही एक हे करा, कॉपरच्या किमती या 100 ते 150 रुपयांनी गेल्या याच्यात वापरल्यात. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त काम आहे ते कॉपरचं आहे. हा पाईप कॉपर आहे, हे टोटल हे 6 किलो कॉपर आहे, 1 2 3. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या वायर या अल्युमिनियमवर नाही, कॉपर आहे. हे ट्रान्सफॉर्मर कॉपर आहे, ते आता एसएमपीएस मध्ये येईल. फक्त हे सोडलं ना लोखंड आणि हा बॉडी आरपीव्हीसी, तर बाकी सगळं त्याच्यामधलं हे केलेलं आहे. हे मटेरियल पण यूपीसीचं पण 500-500 रुपये किलो आहे. त्याच्यामध्ये एक टी हे पडतो. त्या सगळ्यात आम्ही काय केलं की आम्ही चिकार सहन करण्याचा प्रयत्न केला, पण ते कॉपर. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या पुढे ते आत्ता मोठा प्रॉब्लेम झालाय की तो जो नवीन निवडून आलाय अध्यक्ष अमेरिकेचा, त्यांनी 25% हे केलंय. तुम्हाला सगळ्यांना माहितीये एका महिन्यात सोनं 9,000 वाढलंय या महिन्यामध्ये. 80,000चं पण गेलं होतं ना आधी त्याच्यामध्ये. त्याचं कारण ते मेटल जे मार्केट आहे ना, शेअर मार्केट कोसळलंय आणि त्यामुळे मेटल मार्केट वरती आलंय. आणि पहिले कॉपर चढायचं उतरायचं, पण यावेळेला हे उतरलेलं नाही, करेक्शन आहे. मी 900 रुपयांनी कॉपरचा पाईप घेतलेला आहे, आता मी 1250 रुपयांनी घेतोय. त्यामुळे त्या 2,000 रुपयाच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. हिला पुन्हा कुठल्याही प्रकारचा हे नाहीये, त्याच्यामध्ये मेंटेनन्स वगैरे कॉस्ट अजिबात नाही आला.
सबसिडीचे आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत, पण मालक लक्षात घ्या, सबसिडी हा गव्हर्नमेंट बरोबर खेळला जाणारा जुगार आहे. आम्हाला ती सबसिडीमध्ये आणण्यासाठी 4 कोटीचा खर्च आहे. पहिले BIS सर्टिफिकेशन घ्यायचं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला इकडे करायचं. ते सगळे प्रयत्न चालू आहेत, पण आता म्हणाल तर सबसिडी अजिबात नाहीये, कारण ते हेच नाहीये, म्हणजे ती कॅटेगरीच नाहीये अजूनपर्यंत. ड्रीप इरिगेशनला सबसिडी यायला 25 वर्ष लागली. 87ला ड्रीप आलं होतं, 2012 मध्ये ते सबसिडीला आलं, त्याला 25 वर्ष लागली, तर आम्हाला कमीत कमी 5-6 वर्ष आणखी लागतील. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर चांगली ड्रीप आहे ना ISI ची, ती 55,000 रुपयाला ड्रीप येते. त्याच्यामध्ये तुम्हाला हे चांगलं, म्हणजे 52-55,000 रुपये रेट चालू आहे ना ड्रीपचा, तर ती 1 एकरला फक्त पाणी देण्याचं काम करते. हे मशीन तुम्हाला तासाला 75,000 लिटर दिवसाला पाहिजे तेवढं. बरं, हा सांगा. बद्दल सर थोडंसं इकडे आमच्याकडे अतिवृष्टीमुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे, नुकसान झाले. तुम्ही करा, मी त्याच्यामध्ये हे देऊन टाकू. तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे आपण ते करू. याच्यामध्ये आपण आपल्या याच्यामध्ये ते एका गावातल्या 2 मशीनचं पण सांगा ना. ते एका गावात 2 मशीन असेल तर नंतर बोलू. आम्ही पण रिक्वेस्ट करतोय, तुम्ही आता सांगून द्या ना, आपण किती कमी करायची, आपण बोलून टाकू तिकडे डायरेक्टली. 1000 रुपये दोन्ही मशीनचे कमी केले. अच्छा, मग नका करू. चल 52 द्यायचे, 52 द्यायचे, म्हणजे 52 किंमत आहे बरोबर, 54 किंमत त्यांची. 51 नाही, 51 खूप जुनी झाली त्यामध्ये ती. बोला बस. हो, चंदन तर रेटच्या संदर्भात आहेत असं यांच्या अपेक्षा. जर तुम्ही 1500 पेक्षा थोडंसं अजून जास्त डिस्काउंट देता आलं तर मग बघा आता किती द्यायचं ते. आता प्रोडक्शन तुमचं आहे. नाही, तसं नाहीये. काय असतं त्याच्यामध्ये, ट्रान्सपोर्ट वगैरे बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. आम्ही पण इतर तेव्हाच केले होते, तेव्हा आम्ही 52 विकले, तेव्हा हे रोख मागत होते सगळे. चांगल्या पद्धतीने साहेबांनी या ठिकाणी आपला जो काही प्रॉब्लेम आहे पाण्याचा, पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याला हातभार आपण पण काही अंशी लावलेला आहे. त्या अंशी लावलेला आहे म्हणजे आपण जे काही खत खाते टाकतो, रासायनिक टाकतो. आता गुरढोरं हे करण्यासाठी आपण त्यांना चारा पाणी करण्याऐवजी आपण हा दुसरा मार्ग शोधला रासायनिक खतांचा, परंतु त्याचं प्रमाण वाढत गेलं आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलं. असं पण माहिती तुम्हाला असेल का नसेल माहिती, परंतु आपण जे काही फवारण्या करत असतो केमिकलच्या, ते फवारण्या केल्यानंतर ते पाणी खाली जमिनीत मुरतं आणि जमिनीत मुरल्यानंतर कालांतराने ते विहिरीमध्ये बोरमध्ये उतरतं आणि तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. आजपर्यंत वापरतच होतो. आता 1-2 दिवसापासून ग्रामपंचायतीचं पाणी चालू झालं, परंतु त्याच्यापासून कॅन्सरचा धोका हा जास्त प्रमाणात उद्भवतो. एक म्हणजे हे लिखाण आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आणि त्याच्यामुळे आपण त्या आजारांनाही आमंत्रण आपण देत असतो. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपला आहे साहेब. फक्त त्यांनी एक सांगितलंच की हे ॲरोचं काम करत नाही, कारण क्षार हे काही वेगळं करत नाही. जसं आपण घरातला ॲरो असतो ते 75% पाणी बाजूला टाकतं, 25% पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळतं. तसं याच्यामध्ये क्षार तिथंच राहतात. फक्त त्यांचं जसं त्यांनी पाणी मिक्सरमध्ये टाकायला लावलं आणि ते पाणी बारीक होतं आणि बारीक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दळलं जातं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर मग त्याचे क्षार खाली बसलेले दिसतात. असं आम्ही पण चौकशी केली होती, तर त्यांनी असं पण सांगितलं की विहिरीचा तळ दिसत नाही, पण हे फिल्टरचं हे ॲरो बसवल्यानंतर विहिरीचा तळ सुद्धा काही दिसतो, असा काही जणांचा अनुभव आहे. आता आपण काही स्वतः अजून बसवलेलं नाही आहे, परंतु चांगली गोष्ट आहे. तर साहेबांनी एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलं आणि एक आमच्याकडे भरपूर शेतकऱ्यांना ही गरज आहे साहेब. हो. त्याला कारण दुसरं असं पण आहे की मागे या ठिकाणी खडी क्रेशर आहे आणि त्या खडी क्रेशरमध्ये खूप मोठे खड्डे पण झालेले आहेत आणि ब्लास्ट उठून त्या ठिकाणी पाणी जमा झालं होतं. तेच पाणी आजूबाजूला पण उतरतं. बरोबर. त्याचा काही अंशी दुष्परिणाम होत असेल, कदाचित त्याचाच होतो असं नाही. साहेबांनी एक पावसाचं पाणी सांगितलं, तर त्या पावसाच्या पाण्याला आपण डिस्टिल वॉटर म्हणतो. खरं. डिस्टिल वॉटर म्हणजे एकदम शुद्ध पाणी.
आपण ते पाणी पिण्यासाठी जरी डायरेक्ट वापरलं तरी हरकत नाही. अशा पद्धती इतकं शुद्ध पाणी असतं. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण राबवला आमच्या शेतकऱ्यांसाठी. शेतकरी शेतीच्या उत्पादनावर भरपूर काही सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, परंतु एवढा खर्च करून उत्पन्न निघालं नाही तर पुन्हा बरेच शेतकरी आत्महत्या करतात, कर्जबाजारी होतात. तर आपल्या परीने जर आज आपल्याला जेवढं शक्य असेल, हे आमचे गावातले मेंबर आहेतच, परंतु शेवटी प्रोडक्शन आपलं आहे. बरोबर. आणि म्हणून आपण ठरवलं तेवढी किंमत थोडाफार नफा आमच्या गावातून थोडासा कमी घ्या. हो. आणि जेवढी कमीत कमी किंमत करा, म्हणजे थोडं तुमच्या पद्धतीने करा. उत्पादन तुमचं आहे, त्याच्यात मी इंटरफेअर करणं बरोबर नाही. नाही तर उत्पादन आमच्या शेतकऱ्याचं असतं तसं, माल आम्ही पिकवतो, किंमत व्यापारी ठरवतात. बरोबर आहे. तसं 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 हे प्रोडक्शन तुमचं आहे, त्याची किंमत आम्ही ठरवू शकत नाही. बरोबर आहे. तर करा तेवढं सहकार्य. आमच्यात हे आमचे जावाई लागतात, तर त्या नात्याच्या दृष्टीने त्यांनाही आम्हाला सांगणं बरोबर नाही, पण तुम्ही ठरवा ते काय करायचं ते. आणि कमीत कमी जेवढं हे करता येईल तेवढं करा. सगळी छान अशी माहिती आम्हाला सांगितली, त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, आमचे वासोडचे शेजारी भाऊबंद आहेत त्या सर्व इथे या ठिकाणी जमले, सर्वांच्या वतीने मी आपणास धन्यवाद देतो. आणि एक आणखी सांगायचं राहिलं महत्वाचं, नाही तुम्ही बसून घ्या, की तुम्ही फवारणीचा विषय राहिला, फवारणीला पाणी वापरताय ना, तर तिथे वॉटर कनेक्शनचा विषय नाही, पण मी तुम्हाला एक विषय सांगतो. फवारणीचा विषय सांगायचं कारण असं आहे की अख्ख्या भारतामध्ये शेतकरी, तुम्ही इकडे आज क्षारयुक्त पाणी वगैरे असं नाही, सगळीकडे अगदी कोकणामध्ये चांगलं पाणी असलं ना, फवारणीसाठी जे पाणी लागतं ते नेहमी आरोच्या क्वालिटीचं पाणी तुम्ही वापरा. आणि एकदा तुम्हाला पाहिजे ना, तर मी आणखी एक विषय सांगायचा राहिला की लोक पीएचला खूप महत्त्व देतात फवारणीमध्ये. बरोबर आहे. पीएचची औषध टाका, हे करा ते करा. आम्ही एक प्रयोग केला आहे, त्याच्यामध्ये ते पूर्णपणे कम्प्लिटली उलटं सिद्ध झालंय. आम्ही काय केलं, एका शेतकऱ्याला घेतलं, त्याला सांगितलं ती तणनाशकाची राऊंडअपची फवारणी कर, आणि त्यासाठी त्याला सांगितलं तुला जे औषध वापरायचं ते तू वापर, काय पाहिजे ते कर. आणि दुसरं घेताना मी तुला आरोचं पाणी देतो, अतिशय म्हणजे बिस्लरीचं पाणी आणून दिलं, आणि त्याला सांगितलं त्याचा पीएच 12 कर, 12, 6.5 नाही कर, 12 कर त्यामध्ये. मग आता मला सांगा की 12 पीएचची फवारणी केली आणि इकडे त्याने औषध वापरून 6.5 पीएचची केली, तुमच्या मते 12 पीएचची फवारणी फेल झाली असेल. बरोबर आहे. उलटं झालंय, 12 पीएचची फवारणी आणखी चांगली आली. त्याचं कारण सांगतो, पीएच मला महत्व देताना तुम्ही एक गोष्ट विसरता, त्या पीएच पेक्षा खरं महत्व आहे त्या पाण्याची द्रावण क्षमता. त्या पाणी आहे ना, ते तुमच्या पाण्याच्या आणि औषधाची रिॲक्शन झाली पाहिजे. 99% तुमचं पाणी आणि 1% औषध आहे. म्हणून तुम्ही स्वतः करून बघा. आरोचं पाणी एकदा घ्या, तणनाशक टाका, चांगलं मिक्स करा आणि फवारणी करून बघा ते 16 लिटरची, आणि तुमची रेग्युलर करा, त्याचे रिझल्ट एकदम चांगले येतील. म्हणून तुम्ही म्हणजे तुम्हाला जर फवारणीला जे पाणी लागतं ना, तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं चांगलं, म्हणजे एखाद्याकडे गिरणा नदीचं पाणी मिळत असेल तर ते वापरा, पण फवारणीच्या पाण्याला महत्त्व द्यायला हे करा. आता असं का होतं की महत्त्व का दिलं जात नाही, एक लक्षात घ्या, वाईट वाटून घेऊ नका, सगळ्यांच्याकडे तेच आहे. भारतामध्ये तुम्हाला दुधाचा टँकर कधीही लिकेजवाला मिळणार नाही, पण पाण्याचा टँकर लिकेजवालाच मिळणार. आता दोघांची डेन्सिटी सेम आहे, सगळं सेम आहे. असं का होतं, पाण्याला किंमत द्यायची नसते कधीच, आणि तेच फवारणीमध्ये झालेलं आहे. ड्रोनची फवारणी करणारे जे लोक येत असतील ना, तुम्ही त्यांचा सेटअप बघा, 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट असते, गाडी असते, 1500 किलो त्या गाडीचं वजन असतं, ती 2 पोरं असतात. त्याला फक्त एवढं विचारलं की अरे तुला फवारणीला 150 लिटर पाणी लागणार, तू घेऊन काय येत नाही. नाही, माझा काय संबंध नाही, शेतकऱ्यांनी पाणी दिलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात ते बसलंय. मग जेव्हा तुमचं गिरणा नदीवाला जो फवारणी करतो ना ड्रोननी, त्याची फवारणी एकदम जबरदस्त येते, आणि तुमची फवारणी ड्रोननी करून पण फेल जाते किंवा कमी रिझल्ट मिळतो, कारण पाणी आहे. तेवढा म्हणायचं एवढंच आहे. याच्यावर मी हे शेवट करतो, पाण्याला महत्त्व द्यायला हे करा. पोल्ट्री इथे कमी आहेत, पण पोल्ट्रीवाल्यांना विचारा, त्या कंपन्यांना विचारा, 150 रुपयाचं ते खायला घालतात, पण त्याला 1 रुपया पाण्यासाठी नसतो, 50 पैसे पाण्यासाठी नसतं. तुमच्याकडे जनावर पण बऱ्याच जणांकडे आहेत. त्याच्यामध्ये आता यांनी आरोचं पाणी जनावर पाजायला सुरुवात केली. काही ठिकाणी त्यांनी ती छोटी मशीन त्या डेमो दिला, त्याच्यामध्ये जनावरांचं पाणी पिणं सुधारलं, फॅट सुधारली, सगळं सुधारलं. प्रश्न एवढाच आहे की 8,000 रुपयाचं जर खायला घालता तर 80 रुपये पाण्यासाठी द्या, 100 रुपये पाण्यासाठी द्या. त्याच्यामध्ये आहे ते पाणी पाजू नका त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दुसरा उपाय चांगला झाला आहे की त्यांनी जे घरासाठी जे आरो वापरले ना, तर तुमच्याकडे जेवढे लोक आता ग्रामपंचायतीचं पाणी आलं वगैरे ठीक आहे, पण जे लोक आरोचं पाणी आरो घरात वापरत नसतील ना, त्यांनी आपला आरो रिपेअर करून घ्या. एक 1500चं इन्स्ट्रुमेंट येतं, ते इन्स्ट्रुमेंट लावून आरो मेंटेनन्स फ्री होतो. याची 2 उदाहरणं, आणि कोणत्या आणखी कैलास सूर्यवंशी, हां, तर त्या तिघांचे आरो मेंटेनन्स फ्री झालेले आहेत. त्याच्यामध्ये सेम हेच टेक्निक आहे, काही वेगळं नाही, फक्त 75,000 लिटरचं आहे, ते मशीन छोटंसं 100 लिटरचं आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही त्याच्यामध्ये. तसं केलेलं आहे. आणखी तुमच्या ग्रामीण भागामध्ये मी एक गोष्ट बघितली की लोकांकडे मोबाईल 2-2 लाख रुपयाची सगळ्यांची मिळून असतात, पण वॉशिंग मशीन नसते. कारण तिथंच आहे, वॉशिंग मशीन पाण्यामध्ये चालत नाही. तो प्रॉब्लेम पण आपण काढलाय. आपण 1700 रुपयाचं वॉशिंग मशीन युनिट पण बनवलंय. कोणाकडे वॉशिंग मशीन असेल त्याने आवर्जून वापरा त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आणि काही शंका असेल तर हे करूया. हां, 1700 रुपये फक्त. वॉशिंग मशीन नाही, वॉशिंग मशीनसाठी युनिट.
आरो घरामध्ये बंद पडले असतील ना ते रिपेअर करून घ्या. ते 1500 रुपयाच्या ह्याच्याने चालू होतात पुन्हा. म्हणजे कसं ना या घरात बोला बोला. त्यांनी फवारणीचं चांगलंच होतं, पण आरोनी वापरलं ना तर ते आणखी डबल चांगलं होतं. कारण ह्यानी काय होतं 75,000च्या स्पीडनी पाणी येणार आहे. फवारणीला चांगलं होतं ना, त्यांच्या घरात जे फरक पडले कसं पडणार आहे. फवारणीला वापरता येतं. नाश्ता आणलाय. ए थांबा जेवण कर बोलली.